रामराम शेतकरी मित्रांनो, पिनाका ॲग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, इथं आम्ही उन्हाळी टोमॅटोची लागवड केलेली आहे. तर याच्यामध्ये आम्ही सेमिनिस्ट कंपनीची अन्सल ही व्हरायटी चूज केलेली आहे. तर ही उन्हाळी हंगामासाठी एकदम बेस्ट मानली जाते. तर याच्यामध्ये अजून दुसऱ्या व्हरायटी आहेत, अथर्व आहे, विरांग आहे. अजून मार्केटमध्ये तुम्हाला बरेचशा अशा व्हरायटी बघायला भेटतील. पण अन्सल आम्ही एकदा ट्राय केली होती, तर तिचं प्रोडक्शन हे खूप चांगलं आलं होतं आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी एकदम चांगले आहे. तर बघू शकता हे झाड आम्ही लागवड करून जवळपास 8-9 दिवस झालेले आहेत. किती एकदम छान प्रकारे असा शेंडा काढलेला आहे. तर लागवड करून 9 दिवस झालेले आहेत. एकदम मस्त असं वरती 4-4 पानंसुद्धा फुटलेले आहेत आणि कुठेच तुम्हाला झाड असं पिवळं वगैरे पडलेलं दिसणार नाही. एकदम वाढसुद्धा चांगली झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण 2 ड्रिंचिंग केलेले आहेत. पहिली ड्रिंचिंग आपण हुमिकची केलेली आहे आणि दुसरी जी ड्रिंचिंग आपण ते काल केलेलं आहे, म्हणजे 8व्या दिवशी केलेले आहे. तर त्याच्यामध्ये आपण परत हुमिक ॲसिड वापरलेला आहे. 19-19 ही जी समान ग्रेड आहे ही वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ब्लू कॉपर एक बुरशीनाशकचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपण जी पहिलं क्रॉप घेतलेलं आहे त्याची बुरशी परत ह्या झाडाला लागू होऊ नये. त्यासाठी आपल्याला कोणतं एखादं समजा बुरशीनाशक ड्रिंचिंगमध्ये वापरायचं आहे. नवीन लागवड केल्यानंतर झाडाच्या बुडापाशी म्हणजे आता बुडापाशी इथं बुरशी लागत असते, झाड नंतर सुकायला सुरुवात होते. म्हणजे जास्तीत जास्त मर रोग त्याच्यामध्ये होत असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला पहिल्या किंवा दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये बुरशीनाशक वापरणं खूप गरजेचं आहे. तर बघू शकता ही अन्सल व्हरायटी आम्ही दुसऱ्यांदा ट्राय करतो आहे. एकदम छान असे झाडांची ग्रोथ चालू आहे. तर याच्यामध्येच काल ड्रिंचिंग केलेले आहे आणि 10व्या-11व्या दिवशी आपल्याला पहिला स्प्रे याच्यात घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून सुरुवातीला नागाळी, लाल किडा वगैरेचा प्रादुर्भाव खूप होत असतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला एखादं चांगलं कीटकनाशक वापरणं खूप गरजेचं आहे आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एखादं साधं स्वस्तातलं एखादं बुरशीनाशक वापरत जा, जेणेकरून करपा वगैरे येत असतो तोही त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. आणि आपल्याला प्लॉटमध्ये बघू शकता असे पिवळे ट्रॅप लावायचे आहे, जेणेकरून जे उडणारे थ्रिप्स वगैरे हे असतील, मच्छर वगैरे ते त्याला चिटकून जातील. म्हणजे झाडाला त्याच्यापासून समजा एक अधिक फायदा होऊ शकतो. जे झाडावर बसणारे कीटक आहेत ते त्याला चिटकून जातील. आणि उन्हाळी लागवड आपल्याला शक्यतो होईल तोपर्यंत मल्चिंगवरच करायची आहे, जेणेकरून थोड्या पाण्यामध्ये एक अधिक सर्वाय त्याचं होऊ शकतो आणि एक त्याच्यामध्ये गवतही उगत नाही. जेवढं एक गवत होईल तेवढंच झाडांना समजा एक अधिक व्हायरस वाढत जातो. तर झाडावरती ते जे किडे वगैरे असतात तेच आपल्याला याच्यावरती मालावरती बसलेले आपल्याला दिसून येतात. अशाच प्रकारे आपलं जर उन्हाळी टोमॅटोचं शेड्यूल बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.